वसुधा पातळ लाटा झेपले जरा आणि तेल जास्त लावू नकोस. यशला आवडत नाही तेलकट अजिबात. हो ताई. हां आई हां आई माझा ट्रॅक सूट कुठे आहे? सापडत नाहीये. आणि माझ्या कबर्ड मध्ये माझी हँडबॅग नाहीये. कुठे ठेवलीस? अरे काय चाललंय यश? कुठे निघालायस? सांगतो सगळं सांगतो. आधी मला सांग माझे लॉन्ड्रीतून आलेले कपडे कुठे आहेत? अरे हो आजच आले देते मी तुला. पण मला कळू तरी दे ही सगळी तयारी कसली चालली आहे. आई अगं तुझ्या अंजलीला खुश करण्याची तयारी सुरू आहे. हो माझी अंजली. हा म्हणजे माझी पण. आय होप. हसू नकोस ना आई. बर सांग कुठे निघालायस? तुला म्हणालो होतो ना मी की हल्ली अंजलीचा मूड बरा नसतो. म्हणून मला असं वाटलं की थोडं आउटिंग झालं पाहिजे. तेवढा चेंज मिळेल अंजलीला. अरे वा दादूच्या कॅम्पला चालू आहे तिला घेऊन आम्ही सगळे. अरे ही तर मस्तच कल्पना आहे. आसिमला खूप आनंद होईल तुम्ही सगळे जाताय. नक्कीच. मला सांग यश हे सुचलं कसं तुला? मला कुठे सुचतंय या बाबतीत मी शून्य. रोहिणीला सुचलं. तिने मला सांगितलं आणि मला खूप आवडली ही आयडिया. तू आता बघ तिथून जाऊन आल्यानंतर ना कम्प्लीट चेंज होईल अंजलीचा मूड. तसंच होऊ दे रे बाबा. अगं होणारच आहे माहितीये मला. आम्ही सगळे जण मिळून तिला चीअरअप करण्याचा प्रयत्न करणार. मला असं वाटतंय की ह्या रुटीनला कंटाळी येते. तिथे जाऊन आल्यानंतर खुश होईल. यश तू तिच्या मूडचा इतका विचार करतोयस. छान वाटतंय मला. वाटतंय ना? हो. मग आता माझी बॅग कुठे आहे मला शोधून द्यायचं? ए मी नाही शोधणार ते तुझं तू शोधायचं. हे काय दरवेळचं? आता तू म्हणालीस ना मी घाईत असलो की मला काही सापडत नाही. मग चल हे नेहमीच आहे. वसुधा नीट भाजा कच्चं ठेवू नकोस. भाजील ते तिला माहिती. अरे यश हेडफोन चेक, चार्जर चेक, ट्रॅक चेक, सूट सूट कशाला? अच्छा ट्रॅक सूट एकच आहे ती. चेक चेक. अरे हे काय आहे? ए ती माझी इस्त्री विस्कट गाड. थांब शांत. ती कपडे. हा ओंकार हा हा काय पसारा आहे अरे? हे बघ अनु पुढच्या 2 मिनिटात आहे ना हा सगळा पसारा या बॅगेत जाणार आहे. त्याच्यामुळे उगाच वाचा वाचा करू नका. अरे पण 2 दिवसासाठी एवढं सामान का लागेल? मुळात पिकनिकला चाललोय आपण. मंगळावर नाही चाललोय. मंगळावर लापा मारे ने मंगळावर जाते. हे बघ मला गोष्टी लागतात. तुला काय त्रास आहे? अरे पण मुळात 2 दिवसासाठी एवढं सामान लागूच कसं शकतं? अंजली अगं तू पण एवढी मोठी बॅग आणलीयस? बघ अरे तिकडे लागणार आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी. ही उगाच मला मूर्खत काढते. अरे पण ठीक आहे ना त्याला घेऊ देत ना अनु. तुला काय त्रास आहे? नाही तर काय त्रास नाहीये ग. मला मुळात प्रश्न पडतोय की एखाद्या व्यक्तीला 2 दिवसांच्या पिकनिकसाठी एवढं सामान कसं लागू शकतं? पिकनिकला चाललोय ना आपण. मग आता तरी नका ना भांडू. भांडत नाहीये ग मी. बघ ना कसा वागतोय.